महाराष्ट्र सरकारने जी टॅक्सवर वाढ केलेली आहे, वॅट टॅक्स, उत्पादन शुल्कावर 7% टॅक्स व दरवर्षी आम्ही जी लायसन फी भरतो त्याच्यावर 15% वॅट, त्यामुळे आमचे धंदे फार कोरमडलेले आहे. व वॅट टॅक्स जो लावला फक्त बारवर लावला, वाईन शॉपवर नाही लावला. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, तर तुम्हाला टॅक्सच पाहिजे असेल तर तुम्ही फर्स्ट पॉईंटवर लावा, जेणेकरून कोणत्याही बालकाचं नुकसान होणार नाही व आमच्या मध्ये व वाईन शॉपमध्ये जो डिफरन्स आहे तो होणार नाही. तर हा टॅक्स असाच राहिला तर परराज्यातील दारू येईल, इथं अवैध विक्री होईल, त्याच्यामुळे सरकारचा महसूल डुबेल. म्हणून सरकारला विनंती आहे की तुम्ही हा वॅट जो लावलेला आहे तो रद्द करावा, जेणेकरून आम्ही चांगला व्यवसाय करू शकू. पूर्ण महाराष्ट्रात 20,012 व 5 ते 6 लाख लोकांना आम्ही रोजगार देतो. तर हा टॅक्स बंद नाही झाला तर हे सगळे लोक बेरोजगार होतील व आमच्यावर अशी वेळ नका येऊ की आम्हाला लायसन रद्द करून अवैधरित्या दारू विकले नाही. आज आम्ही अकोला जिल्हा असोसिएशनतर्फे अशोक वाटिकापासून तर जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली की तुम्ही आमची जे मत आहे हे सरकारपर्यंत पोहोचवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.